सात्विक, यश आणि सात्विक आपल्या संघासाठी डावाची सुरुवात करतील. चार षटकाचा सामना राहील. हा माहिती आहे पण आता ते पहिल्या डावानंतर करूया ना. ह्या डावाच्या मध्यानाला विश विल्स आणि शिवायू वॉरियर्स या दोन्ही संघांना विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर मैदानावर हजर राहून दोन्ही संघाच्या कर्णधार इथे नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचे आहे. विश विल्स आणि शिवायू वॉरियर्स. क्या बोल रहे नंबर हा तसेच अनसंग वॉरियर्स संघाकडून आपल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येतील ते म्हणजे आनंद मखदूम. चांगली गोलंदाजी केली होती. आपल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्यांनी दुसऱ्या चेंडूवर त्यांनी श्रेयस कदम ला गारद केलं होतं आणि बाद करून तंबूत परत पाठवलं होतं. चांगली गोलंदाजी त्यांनी आपल्या पहिल्या सामन्यात केली. 1-2 षटकं टाकून 20 धावा देऊन 2 गडी बाद केले होते. पहिला चेंडू पायावर आदळताना पंचांकडे पायाची अपील पण पंच अपील फेटाळताना लेग बाय स्वरूपाची पहिली धाव आपल्या संघासाठी मिळवताना यश. मसला फायटर्सची संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1 धाव बिनगडी बाद. पहिल्या चेंडूनंतर आनंदी दुसरा चेंडू घेऊन येतील. एक चांगला उंच असा फटका आणि माज षटकार सीमा सात. व्हॉट अ कमबॅक. एक चांगला ब्लॉकर पद्धतीचे आपली इनिंग 6 धावा. वाजव ना मी बोलेल ना. 3 चेंडूनंतर संघाची धावसंख्या झाली ती 7. 1 गडीचे बाद 1 गडी बाद 7 धावा. नवीन फलंदाज मैदानात मिथिलेश सामना करतील आनंद यांचा. चौथा चेंडू चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन. दुसऱ्या चेंडूवर षटकार आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती त्रिफळाचीत बाद केलेला एक मोठा फटका पण तो घोषित क्षेत्रात जाताना पंचांच्या निर्णयाचा वाट बघतोय. 1 धाव घोषित क्षेत्रात. स्ट्राईक चेंज. संघाची धावसंख्या नेऊन पोहोचवली ती 8 धावा 4 चेंडूंनंतर. 12च्या सरासरीने खेळताना मसला फायटर्स संघ. चांगली फलंदाजी आतापर्यंत. पाचवा चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू होता. पटवण्याचा प्रयत्न होता. 1 धाव पूर्ण. बॅटची काढा घेऊन विकेट किपरच्या हातात तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी आणि संघाची धावसंख्या झाली ती 9 धावा 5 चेंडूनंतर. षटकातील शेवटचा चेंडू पाहूया शेवटच्या चेंडूवरती किती धावा करतात मिथिलेश. अखूड पद्धतीचा चेंडू होता. चांगल्या पद्धतीचा चेंडू काही समजू शकला नाही फलंदाज आणि निर्धाव चेंडू. षटकाची समाप्ती करताना षटकाची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 9 धावा 1 गडी बाद.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 9 धावा 1 गडी मोबदल्यात. पुढील अंचंगोरी संघाकडून पुढील षटक घेऊन येतील ते म्हणजे शिवम. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येताना ते शिवम. पाहूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात ते शिवम. पुन्हा एक खोलवर पद्धतीचा चेंडू होता. हळूवर पद्धतीचा चेंडू, बोटं फिरवली होती चेंडूवरती, चेंडू काही समजू शकले नाही. हवेत गेलेला चेंडू. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. संघाची धावसंख्या झाली ती 11 धावा 1 गडीचे बाद. एक षटक 1 चेंडू 11 धावा. आतापर्यंत काही संतत गतीने सामना चालताना पहिल्या डावातील खेळ सुरू. दुसरा चेंडू मार्गस्थ. शिवम घेऊन येतील ते सामना करतील यश. पुन्हा एकदा एक स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. चेंडूवरती हलक्या पद्धतीने बोटं फिरवली होती. फलंदाज काही चेंडू समजू शकले नाही आणि संघाची धावसंख्या स्थिरावली ती 11 धावांवर 1 गडी बाद. कटर पद्धतीचा चेंडू, चांगली गोलंदाजी हाताळताना शिवम आपल्या संघासाठी 2 चेंडूंमध्ये 2 धावा आतापर्यंत खर्च केलेत. तिसरा चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू होता. पंचांची बोट, पंचांचे हात दोन्ही बाजूला, वाईड, स्वैर धाव, अतिरिक्त धाव आपल्या संघासाठी. मसला फायटर्स या संघाची धावसंख्या झाली ती 12 धावा 1 गडी बाद. खोलवर पद्धतीचा चेंडू होता. चांगला हेलिकॉप्टर पद्धतीचा शॉट काढलाय. चांगला शॉट पाहायला मी होता. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, खोलवर पद्धतीचा चेंडू होता. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता पण प्रयत्न असफल. एक धाव पूर्ण त्या दरम्यान आणि संघाची धावसंख्या झाली ती 19 धावा. शेवटचा चेंडू. 2 चेंडू शिल्लक षटकातील. एक षटक 4 चेंडू 19 धावा. आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या आपल्या षटकामध्ये शिवम यांनी. एक शेवटची 2 चेंडू शिल्लक. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. चांगला प्रयत्न होता मारण्याचा पण प्रयत्न असफल. एक धाव पूर्ण. एका धावने समाधान मानताना दोन्ही फलंदाज आणि संघाची धावसंख्या झाली ती 20 धावा. एक षटक 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील शिवम. पाहूया आपल्या षटक किती धावांवरती पूर्ण करतात ते शिवम. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आणि त्याच चेंडूला चांगला समाचार घेतला ते म्हणजे यश यांनी आणि आपल्या संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 26 धावांवर षटकारांनी. षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 26 धावा 1 गडी बाद. चांगली फलंदाजी आत्तापर्यंत करताना दोन्ही फलंदाज यश आणि आत्तापर्यंत आपल्या इनिंगमध्ये 3 षटकार ठोकले आहेत. संघासाठी आणि संघाची धावसंख्या झाली ती 2 षटक
आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 28 धावा, एक गडी बाद. सामन्यातील तिसरं षटक आणि आपल्या वैयक्तिक पहिलं षटक हातात आहे ते कैलास. पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च केलेत त्यांनी. बॅटीत टाकलेला चेंडू, चांगला फटका आणि हा षटकार. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूनंतर संघाची धावसंख्या झाली ती 34 धावा, एक गडी बाद. चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजांकडून. आता मिथिलेश यांनी सुद्धा आक्रमण करायला सुरुवात केलेली आहे. एक स्लोवर पद्धतीचा चेंडू होता, काही समजू शकले नाही मिथिलेश आणि डॉट. संघाची धावसंख्या स्थिरावताना 34 धावांवर 3 चेंडू नंतर. 3 चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील. टोटल 9 चेंडू शिल्लक पहिल्या डावातील. पुन्हा एकदा टटवण्याचा प्रयत्न होता, चेंडू खाली. विकास झेल निसटताना यष्टीरक्षकांच्या हातातून आणि एक धावेने आपल्या संघासाठी धावसंख्या नेऊन ठेवली आहे ती 35. एक गडी बाद, 35 धावा. एक चान्स होता या चेंडूवरती पण चेंडू यष्टीरक्षकांच्या हातातून निसटताना आणि त्याचं रूपांतर म्हणजे एक धावेमध्ये. आणि आता स्ट्राईकवरती फलंदाज असणार ते म्हणजे यश. आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला ती यश यांच्या मार्फत. षटकातील 5वा चेंडू मार्गस्थ. सामना करतील ते यश. एक आखूड पद्धतीचा चेंडू होता आणि त्या चेंडूचा चांगला समाचार घेतला यश यांनी आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 41 धावांवर. एक चांगला समाचार घेताना यश आणि आपल्या संघासाठी 6 धावांची भर घालताना संघाची धावसंख्या झाली ती 41 धावा, एक गडी बाद. 41 धावा. यश आणि मिथिलेश यांनी चांगली भागीदारी केली आतापर्यंत आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू होता. एक धाव पूर्ण. पाहूया दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता का नाही. एक धावाचे समाधान. 3 षटकांनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 42 धावा, एक गडी बाद. 42 धावा. 14च्या सरासरीने खेळताना मसला फायटर्स संघ आणि एक चांगलं फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे त्या दोन्ही फलंदाजांकडून यश आणि मिथिलेश. मसला फायटर्स संघाच्याकडे आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे मसला फायटर संघाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी त्यांच्या खेळाडू कक्षामध्ये आपल्याला 20-21 वर्षाच्या वर खेळाडू दिसणार नाहीत. एक यंग अशी साईड आपल्या या टुर्नामेंटमध्ये ते घेऊन आलेले आहेत मसला फायटर्स संघ. आपल्या पहिल्या डावातील शेवटचं षटक हातातील ते म्हणजे बोला नेम हुसेर. चांगला पद्धतीचा फटका, कव्हरच्या दिशेने टटावलेला चेंडू आणि 6 धावा. पंचांची दोन्ही हात आकाशाकडे आणि 6 धावांचा इशारा.
घोषित क्षेत्रात जाताना चेंडू 1 धावाने संघाची धावसंख्या झाली आहे ती 49 धाव 2 चेंडूंनंतर. फार चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे ती यश आणि मिथिलेश यांच्या मार्फत. आखूड पद्धतीचा चेंडू होता. चेंडू हवेत आणि झेल पूर्ण केलेली आहे. आपल्या षटकामध्ये 3 चेंडू हाताळले. त्या 3 चेंडूंवर त्यांनी 7 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद करण्यात त्यांना यश आलेलं आहे. संघाची धावसंख्या रोखली आहे ती 49 धावांवरती 2 गडी बाद. मसला फायटर्स संघ पाहूया किती धावांपर्यंत आपली मजल मारतंय आणि किती धावांचं आव्हान ते अनसंग वॉरियर्स संघासमोर ठेवतं. पुढील 3 चेंडूवर किती धावा जमा करतात आणि किती धावा रोखण्यात यश मिळवतात ते उजेर. पुढील फलंदाज नवीन फलंदाज मैदानामध्ये श्रेयस सामना करतील उजेर यांचा. एक वेगवान पद्धत चेंडू होता. बॉडीवर आदळताना शरीराचा वेध घेतलेला चेंडू 1 धावांवरती रोखताना 1 धावाने संघाची धावसंख्या झाली ती 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत या षटकामध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पहिल्या डावातील शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आखूड पद्धतीचा चेंडू होता. वन बाउन्स. वाईड स्वैर चेंडू वाईड आणि 1 बाउन्स. 1 बाउन्स फॉर द ओव्हर. संघाची धावसंख्या झाली ती 51 धावा. वेगवान पद्धतीचा चेंडू होता. एक टप्पा पडून क्षेत्ररक्षक हातात विसवताना चेंडू 1 धाव पूर्ण. त्या दरम्यान दुसरी धाव सुद्धा पूर्ण करताना दोन्ही फलंदाज श्रेयस आणि यश. संघाची धावसंख्या झाली ती 53 धावा 2 गडी बाद. शेवटचा चेंडू मार्गस्थ. पहिल्या डावातील शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू हाताळताना उजेर. एक ओव्हर पद्धतीचा चेंडू होता. चांगला चेंडू उजेर यांनी टाकलेला चेंडू आणि आपल्या संघाची धावसंख्या
फुल टॉस मध्ये चेंडू होता आणि नो. कमरेच्या वर आलेला चेंडू. नो, अतिरिक्त 1 धाव म्हणजे बिन चेंडू 2 धावा. फ्री हिट असणार आहे पुढील चेंडू, नो बॉल. दोन धावा. आखूड पद्धतीचा चेंडू होता, एक वेगवान पद्धतीचा चेंडू. 1 धाव. संघाची धावसंख्या झाली ती 3 धावा 1 चेंडू नंतर. षटकातील दुसरे चेंडू घेऊन येतील ते श्रेयस. आखूड पद्धतीचा चेंडू. 1 धाव पूर्ण त्या दरम्यान. 2 चेंडू. संघाची धावसंख्या झाली ती 4 धावा. त्याच दरम्यान पुढील सामना होणार आहे तो म्हणजे विश विल्स 11 विरुद्ध शिवम वॉरियर्स. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, त्यांनी दोन्ही संघाचे कर्णधार इथे समालोचन कक्षाकडे यायचं आहे आणि नाणेफेकीचं कौल करून घ्यायचं आहे. पुढच्या सामन्याला आपल्याला अजिबात विलंब नाही करायचं आहे. आपल्याला दिवसभरात 11 सामने खेळवायचे आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार कुठेही असतील त्यांनी लवकरात लवकर नाणेफेकीच्या कौलासाठी यायचं आहे. त्याच दरम्यान एक इथे चान्स क्रिएट केला होता यश यांनी आपल्या षटकामध्ये आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत झाली ती 6 धावा. बरोबर. आणि 2 धावा घोषित क्षेत्रात जाताना. 7 धावा. संघाची धावसंख्या झाली ती 7. शेवटचा चेंडू, निर्धाव चेंडू. आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 8 धावा बिनगडी बाद. चलो भाई थोड़ा दम से बनाओ बनाओ. पार्टी चल रही है. पार्टी चल रही है. एक ही बोलो ना. हाँ येतोय. संघाची धावसंख्या आतापर्यंत झाली अनसंग वॉरियर्स संघाकडे 10 धावा बिनगडी बाद. 17 चेंडू 44 धावांची गरज आणि त्या दरम्यान एक षटकार. आफताब यांच्या बॅटमधून निघाला एक खणखणी आणि दणदणीत असा षटकार. पंचांची दोन्ही बोटं आकाशाकडे आणि या षटकाराने संघाची धावसंख्या झाली आहे ती 16. षटकातील 3 चेंडू आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत. चौथा चेंडू मार्गस्थ.
एक स्वैर पद्धतीचा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. संघाची धावसंख्या झाली 17 धावा. बिनगडी बाद 17 धावा आतापर्यंत. एक षटक 3 चेंडू नंतर. पुन्हा एकदा वाईट अतिरिक्त धाव स्वैर चेंडू. संघाची धावसंख्या झाली आहे ती 18. 15 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज आहे अनसंग वॉरियर संघाला. दोन सलगचे अतिरिक्त पद्धत चेंडू, त्याच्यानंतर एक 6 धावांचा फटकार पुन्हा एकदा आफ्ताब यांच्या बॅटमधून निघालेला एक दणदणीत झाली ती 24 धावा. 30 धावांची गरज पुढील 14 चेंडूंवर. 14 चेंडू 30 धावा. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगलं आक्रमण चढवलेलं आहे ते म्हणजे आफ्ताब यांनी. आतापर्यंत पहिल्या डावामध्ये सुद्धा त्यांनी आणि घोषित क्षेत्रात जाताना चेंडू 2 धावा. पुढे येऊन मारण्याचा चढवण्याचा प्रयत्न होता पण चेंडू तितकाच. संघाची धावसंख्या झाली आहे ती 26. संघाची धावसंख्या झाली 26 धावा. चांगला फटका पाहायला मिळाला आपल्या त्या आफ्ताबांच्या बॅटमधून. एक चांगला सामना पाहायला मिळत आहे त्यामुळे आपल्याला मसला फायटर्स विरुद्ध अनसंग वॉरियर संघ. आतापर्यंत 13 चेंडू 26 धावांची गरज. शेवटचा चेंडू खुडपतीचा चेंडू होता. फटका फसलाय. चेंडू हवेत आणि क्षेत्राचे चेंडू खाली आणि झेल निसटलेला आहे. एक मोठा झेल निसटला आहे. एक मॅच डिसाईड करणारा चेंडू होता आणि तो मिस केलेला आहे मसला फायटर्स संघाच्या एका क्षेत्ररक्षकाने. आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 29 धावा. संघाची धावसंख्या झाली ती 27 धावा. 12 चेंडूंमध्ये 27 धावांची गरज. सामन्यातील तिसरं षटक घेऊन येतील ते यश. 12 चेंडू 27 धावांची गरज. त्यांनी चांगली फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. तर बघूया गोलंदाजी मार्फत काय करतात ते आपल्याचे. आणि एका खुडपद्धतीचा चेंडू होता. फलंदाज काही समजू शकले नाही. पहिला चेंडू पहिल्या चेंडूवर 2 धावा आणि संघाची धावसंख्या झाली ती 29 धावा. पुढील 11 चेंडूमध्ये 25 धावांची गरज. एक चांगला फटका. 1 बाउन्स सीमारेषा पार आणि 4 धावा आपल्या संघासाठी. झाले ते 33 धावा. दहा चेंडू 21 धावांची गरज. आखूड पद्धतीचा चेंडू होता. चेंडू तटवण्याचा प्रयत्न होता.
2026 मध्ये आपल्याला बरेच मान्यवर असे लाभलेले आहेत. आणि त्याचबरोबर आता आता जस्ट अंधेरी एक्सप्रेस अभिषेक माने यांचं इथे आगमन झालेलं आहे. तसंच कमिटीतर्फे मी त्यांचे हार्दिक असे स्वागत करतो. अभिषेक माने, आपलं स्वागत आहे. अभिषेक माने यांना विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द इथे आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे. तीन बॉल झाले ना, 9 चेंडू 21 धावांची गरज अनसंग वॉरियर्स संघाला. काहीसा अवघड आणि काहीसं सोपं असं आव्हान अनसंग वॉरियर्स संघासमोर. 9 चेंडू 21 धावा. षटकातील 4था चेंडू हाताळताना यश. एक खोलवर पद्धतीचा चेंडू होता. स्वतःच्या गोलंदाजीवर अडवण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण करताना दोन्ही फलंदाज. चांगला यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि 1 धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 34 धावा. 8 चेंडू 20 धावा. आणि पंचांनी नोचा इशारा केलेला आहे. थ्रो गोलंदाजी आढळली आहे इथे आणि इथे +3 रन्स प्लस नो, टोटल 4 रन्स प्लस होणार आहेत. आणि संघाची धावसंख्या झाली ते 38 धावा. आता संघाला समोर आव्हान असणं ते 8 चेंडू 16 धावा. काहीशी सस्पेक्टेड अशी बॉलिंग यश यांच्याकडून. आठ चेंडू 16 धावा. 38 धावा झाल्यात आतापर्यंत. अगोदर त्याने एक ब्लॉक खेळला ना. 8 चेंडू 16 धावा. 12ची सरासरीची रिक्वायरमेंट. आणि याचबरोबर पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. फलंदाजांनी या गोष्टीची दखल घ्यायची आहे. षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पाहूया किती धावांची भर घालताना आपल्याला संघासाठी उजेर आणि संदेश यांनी यश यांची जागा घेतली आहे. एका पद्धतीचा चेंडू 2 धावा. चांगला फटका पाहायला मिळाला पण गोष्टी क्षेत्रात जाताना आणि 2 धावा या चेंडूवर. आणि संघाची धावसंख्या झाली ती 40. 2 गडी बाद, 1 गडी बाद, 40 धावा. षटकातील शेवटचा चेंडू. 7 चेंडू 14 धावांची गरज. 12ची सरासरी. अरे पहिला बॉल पहिला बॉल शेवटचा चेंडू. नोचा इशारा.
4+3+9 8 धावा. 7 चेंडू 6 धावांची गरज आता. क्लीन ॲक्शन गोलंदाजी नाही मिळाले. सस्पेक्टेड आहेत बॉलर्स. चेंडू 6 धावा. 7 चेंडू 6 धावांची गरज असणार आहे. आठ रन प्लस झालेत गेल्या चेंडूवर. शेवटचा चेंडू घेऊन येतील ते नवीन गोलंदाज. आणि या चेंडूवर षटकार आणि षटकाराने या सामना संपताना एक षटक ठेवून 54 धावांचं आव्हान पार केलेलं आहे दोन्ही फलंदाजांनी. उजेर यांची